नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। आज आपण सिल्लोडवरतून बोलत आहे। राजशाहू शिक्षण संस्थेचे आपण छत्रपती शिवाजी विद्यालयात आलेलो आहे। ह्या विद्यालयाची संस्थाचे संस्थापक स्वर्गीय महर्षी माणिकरावजी दादा पालोदकर आमदारही होते सिल्लोड तालुके सिल्लोड सोयगावचे, आणि खासदारी होते आणि मंत्री पण सुद्धा होते, आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक चालना दिलेली आहे। आज आपण त्यांच्या शाळेत छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आलेलो आहेत। आज शिक्षण विभागामध्ये आपल्यासोबत आहे। आज 10वीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे। 10वी आणि 12वीचे पेपर सुरू होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात 36 ते 38 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहे। आज आपण आपल्यासोबत आहे सिल्लोड शहराचे उपमुख्य अध्यापक RP सोनवणे सर, सुपरवायझर सोनवणे सर। शिक्षण क्षेत्राचा आपण पाहिलं तर नववर्षित मंत्री दादा भुसे आहे, शिक्षण प्रधान सचिव आहे रणजित सिंग देवल, आणि याचे संचालक आहे दिनकर पाटील साहेब, आणि शिक्षण अधिकारी जयश्री मॅडम चव्हाण आहे, आणि आपल्यासोबत आहे चव्हाण सर। यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। 10वीच्या विद्यार्थीची परीक्षा आता प्रॅक्टिकल 3 तारखेपासून चालू होणार आहे, आणि परीक्षाचं आगमन होणार आहे 21 फेब्रुवारीपासून। सर मोस्ट वेलकम, नमस्कार, आपलं दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे। धन्यवाद सर, आपले 10वीचे विद्यार्थी किती आहे? आपल्या शाळेतून किती डिव्हिजन आहे आणि किती विद्यार्थी आहे? माझ्या शाळेमधून छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये एकूण 217 विद्यार्थी बसलेले आहेत यावर्षी परीक्षेला, आणि त्यांच्या 4 तुकड्यामधून ते शिक्षण घेतात। त्याच्यामध्ये ABCD अशा 4 तुकड्या आहेत, आणि त्यातनं 217 विद्यार्थी यावर्षी मार्च 2025ची परीक्षा देणार आहेत। बरं सर, अजून सेंटर सिल्लोड शहराला किती आहे 10वीचे? सिल्लोड शहरामध्ये एकूण 5 सेंटर आहेत 10वीचे, आणि तालुक्यामध्ये तसे भरपूर सेंटर असतील। सर, तुमची शाळा म्हणजे एक नामांकित शाळा आहे। ह्या शाळेतून खूप विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजला जातात, तर तुमचं शिकवण्याचं म्हणजे कशी पद्धत आहे? तुम्ही म्हणजे सराव परीक्षा महिन्याला घेतात का, कसं तुमचं? हो, आमची शाळा फार जुनी 1984ची या शाळेची स्थापना आहे। स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांनी ती स्थापन केलेली आहे राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमामधनं, आणि त्यांच्यानंतर त्यांचा या संस्थेचा कारभार आता प्रभाकररावजी पालोदकर हे अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे, आणि सचिव डॉक्टर प्राध्यापक श्री राहुलजी पालोदकर हे या पूर्ण संस्थेचा कारभार पाहत असतात। आमच्या शाळेमध्ये आज रोजी साधारणपणे 1ली ते 10वीपर्यंत जवळपास 1700च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि ही शाळा एक नामांकित शाळा मानली जाते। आणि सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, फुलंब्री या कन्नड या तालुक्यांमध्ये सर्वात अगोदर सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणारी शाळासुद्धा हीच आहे। या शाळेमध्ये दर महिन्याला सध्या आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम आहे, छत्रपती शिवाजी टेस्ट सिरीज या नावाने आम्ही महिन्याच्या शेवटच्या दिवशी एक परीक्षा घेत असतो। 40 प्रश्न असतात, आणि MPSC UPSCचे ज्या पद्धतीने पेपर काढले जातात, ज्या पद्धतीने ती परीक्षा घेतली जाते, त्याच पद्धतीची परीक्षा महिन्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही सर्व विषयांचे त्याच्यात 10 5 प्रश्न टाकत असतो। अशी एकूण 40 प्रश्नांची 40 मार्कांची परीक्षा आम्ही घेत असतो। याच्यामधनं मुलांना सराव होतो, शिष्यवृत्ती परीक्षेचा, नवोदय परीक्षेचा, MPSC UPSC अशा स्पर्धात्मक परीक्षांचा सुद्धा त्यांना या परीक्षेच्या माध्यमातून फायदा होत असतो, आणि त्यांचा जो शैक्षणिक अभ्यास आहे तो सुद्धा होत असतो। आमच्याकडे विषयानुसार शिक्षक दिले जातात, मग तो 5वीचा वर्ग असेल किंवा 10वीचा असेल, तर विषयानुसार या शाळेला शिक्षक दिले जातात। कारण ज्या विषयामधून ते शिक्षण घेऊन आलेले शिक्षक B.Ed असेल, D.Ed असेल, त्यांचा एक स्पेशल विषय असतो, ज्या विषयामध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे तोच विषय त्यांना वर्गामध्ये शिकवायला दिला जातो। त्याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना त्या विषयाचं सखोल अशा प्रकारचं ज्ञान मिळतं, आणि ही परंपरा आमची 1984पासून ही सुरू आहे, ती आज तागायतपर्यंत सुरू आहे। तर आमच्या शाळेमधून जे विद्यार्थ्यांनी शिकतात ते खूप मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत, आणि मग ते वैद्यकीय क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, IT सुद्धा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या असं क्षेत्र कुठलंच नाही की ज्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी हा गेलेला नाही। सगळ्या क्षेत्रांना आमच्या विद्यार्थ्यांनी गवसणी घातलेली आहे, आणि आमच्या यशाचं गमक हेच आहे की विद्यार्थ्यांची मेहनत, विद्यार्थ्यांच्या पालकांची मेहनत, आणि शाळेमध्ये शिक्षकांची मेहनत, आणि संस्थापकांनी आम्हाला ठरवून दिलेला रोडमॅप, ते जे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आमचे शिक्षक वर्गामध्ये कार्यरत असतात, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यामधूनच यश विद्यार्थ्यांच्या पदरामध्ये पडत असतं। आणि या सगळ्यांचा वाटा आहे, केवळ शिक्षक त्याच्यात नाही तर या सर्वांचे मिळून विद्यार्थ्यांच्या पदरात जे काही ज्ञान पडतं आहे त्या ज्ञानाच्या शिदोरीवरती विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपलं नाव कमवत आहेत, आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आपलं करिअर करत आहेत। सर, जिजामाता एक तुमची संस्था आहे, ते स्पेशल मुलीसाठी ठेवलेलं आहे, तर मग त्यांच्यासाठी त्यांचा रिझल्ट कसा आहे जिजामाताचा? जिजामाता कन्या विद्यालय हे सुद्धा आमच्या संस्थेचं जे युनिट आहे ते गावामध्ये बाजार चौकामध्ये भरतं, आंबेडकर पुतळ्याच्या समोर ते भरतं। ते युनिटसुद्धा खूप चांगलं आहे। ते स्पेशल मुलींचं युनिट सुरू करण्यामागचा उद्देश साधारणतः संस्थेचा असा असावा की
मुलींच्या शहराच्या मध्यभागी ती शाळा असल्याच्या कारणाने मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, सवलत मिळावी आणि काही पालकांची अशी धारणा असते की आपली मुलगी मुलींच्या शाळेत शिकावी, तर स्पेशल मुलींचं सुद्धा युनिट असावं असं आमच्या संस्थापकांना त्यावेळेला वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी स्पेशल मुलींचं सुद्धा एक युनिट सुरू केलेलं आहे. त्याही युनिटमधून खूप साऱ्या ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, अशा खूप साऱ्या गावगावच्या मुली तिथे येतात, ज्ञानार्जन घेतात आणि त्या शाळेचा निकालसुद्धा खूप उत्तम प्रकारचा. आमच्या संस्थेच्या जवळपास आज 11 हायस्कूल आहेत आणि 11 हायस्कूलचा निकाल जर आपण मागच्या तुम्ही 10, 15, 20 वर्षाचा जरी घेतला तरी 90% खाली कुठल्याही विद्यालयाचा SSC बोर्डाचा निकाल आमचा येत नाही. 90% पुढे अगदी तो 98-99% हे निकाल आमचे जात असतात. पूर्वीला जे सुपरवायझरचं काम बघतो मी बघतो, पण सहशिक्षकच आहे. बरं ठीक.